सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना आत्मवंदन. पितामहा पत्रीजी यांना खूप खूप अभिवादन. आपण मागच्या वेळी सीतायन या ग्रंथाचं स्वाध्याय केलं. आता यावेळी आपण एक वेगळा ग्रंथ घेतोय, अंतिम महागाथा. अंतिम महागाथा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा आपण स्वाध्याय सुरू करत आहोत. हा हिंदीमध्ये आहे, पण मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करते. आता अंतिम महागाथा हा ग्रंथ काय आहे, कशाबद्दल आहे, याची आधी आपण एक सुरुवात तिथून करूया. की अंतिम महागाथा हा जो ग्रंथ आहे, हा वर्धमान महावीर यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. जैनियांचे 24वे तीर्थंकर. तर त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. मग हे ग्रंथ स्वाध्यायासाठी का निवडलं, म्हणजे हा ग्रंथ का घेतला? त्याचं कारण असं की महावीर जे होते त्यांनी स्वच्या शोधात 12.5 वर्षांपर्यंत तप, ध्यान आणि मौन आराधना केली. आणि कसं त्यांनी स्वतःला शोधलं. कारण ध्यानात आपण ध्यान का करतो? आपण ध्यान जो करतो काही शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबींसाठी करतो. पण ध्यानाचं खरं रिझन काय आहे? तर आत्मिक सुख किंवा आत्म्याला जाणण्यासाठी, किंवा आत्मा आणि शरीर कसं वेगळं आहे आणि मी कोण आहे, माझी आत्मा काय आहे हे जाणणं, ह्यासाठी ध्यान. तर हे जे महत्त्वाचं ध्यानाचं जे गुपित रहस्य की ध्यान का, ध्यान कशासाठी, हे ज्यांनी शोधून काढलं किंवा ज्यांनी सांगितलं ते महावीर, वर्धमान महावीर. त्यामुळे हा ग्रंथ निवडला. आता आधी लेखकाबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. की लेखक जे आहे या ग्रंथाचे ते जैन मुनी आदर्श ऋषीजी महाराज साहेब. ते डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट त्यांना पदवी मिळालेली आहे. त्यांनी जेव्हा या ग्रंथाच्या आधी त्यांनी एक अजून ग्रंथ लिहिला होता, आदिम महागाथा म्हणून, की जिथे जे जैनियांचे पहिले तीर्थंकर आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. ते त्यांनी 80च्या शतकात वगैरे लिहिलं. त्यानंतर मग पुढचं लिहायचं पुस्तक त्यांच्या डोक्यात होतं, मात्र ते लिहू शकले नाही काही कारणां असतं. इतरही साधू संतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही लिहा, की जशी आदिम महागाथा म्हणजे सुरुवात, तशी अंतिम महागाथा देखील लिहा. त्यांच्या डोक्यात ते विचार होतं, ते लिहितात त्यांच्या मनोगतात की माझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण मी लिहू शकलो नाही काही कारणास्तव, काही जबाबदाऱ्या. आणि शेवटी तो चान्स आला 2011 तर आता हे कसं काय, की का, यासाठी त्यांनी खूप सुंदर कथा सांगितलेली आहे. एक बौद्ध भिक्षूंची कथा त्यांनी सांगितलेली आहे. एक जपानमध्ये एक बौद्ध भिक्षू होते. त्या बौद्ध भिक्षूंनी ठरवलं की जी बुद्ध वाणी आहे ना, ती पाली भाषेत आहे आणि ती सगळ्यांना नाही कळत, आणि जॅपनीज लोकांना ती त्या काळी नाही कळायची. पण त्यांनी ठरवलं की आपण ह्या गौतम बुद्धांची जी वाणी आहे, बुद्धवाणी म्हणून हा जो ग्रंथ आहे, याचा आपण जॅपनीज भाषेमध्ये भाषांतर करूया. तर त्याचं भाषांतर करून आणि ती प्रिंट करायची म्हणजे मोठा खर्च. मग त्यांनी सगळ्यांकडनं डोनेशन्स वगैरे जमा करून घेतले आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण ते प्रिंट करूया. पण जेव्हा प्रिंट करण्याची सिच्युएशन आली, त्या क्षणी जपानमध्ये भूकंप आला आणि तो इतका मोठा होता की सगळं जनजीवन अस्तव्यस्त झालं. आणि परिस्थिती अशी होती की बरेच जण बेघर झालेले होते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ग्रंथाला महत्त्व द्यायचं की जनजीवनाला महत्त्व द्यायचं? त्या बौद्ध भिक्षूंनी ती सगळी जमापुंजी त्या कार्यासाठी समर्पित केली. मग पुन्हा जनजीवन सुरळीत झालं आणि पुन्हा मग त्यांनी ठरवलं, पुन्हा त्यांनी डोनेशन फंड जमा केले आणि परत जेव्हा प्रिंट होण्याची सिच्युएशन आली तेव्हा महापूर आला जपानमध्ये. आणि त्या महापुरात अगदी पूर्वीसारखी सिच्युएशन की कितीही जण बेघर झालेले, त्राही माजलेली होती. त्या सिच्युएशनमध्ये परत त्यांनी भूतदयेला किंवा माणुसकीला महत्त्व दिलं आणि तो सगळा फंड त्यांनी तिथे युटिलाइज केला. तरी तिसऱ्यांदा परत त्यांनी जेव्हा जनजीवन सुरळीत झालं,
पुन्हा त्यांनी प्रयत्न केले, पुन्हा डोनेशन्स जमा केले. या सगळ्या प्रोसेसला त्यांना 15 ते 20 वर्ष निघून गेले आणि मग त्यांनी तो ग्रंथ जो भाषांतरित केलेला होता तो करून घेतला आणि त्या प्रिंटेड कॉपीवर लिहिलेलं होतं तृतीय संस्करण. लोकांनी विचारलं की आम्ही प्रथम आणि द्वितीय संस्करण पाहिलंच नाही, डायरेक्टली तृतीय संस्करण कसं काय आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्याच्या डोळ्यात दया करुणा असेल ना त्याला प्रथम आणि द्वितीय संस्करण नक्कीच दिसेल. तर ते म्हणतात, लेखक म्हणतात की माझी सिच्युएशन हीच झाली की मी विविध सामाजिक कार्यांमध्ये इतका व्यस्त झालो की मी या ग्रंथाला तितकासा वेळ देऊ शकलो नाही आणि त्यामुळे मी 2011मध्ये हा ग्रंथ सगळ्यांसमोर आणला आणि सगळ्यांना समर्पित केला. तर आता ह्या ग्रंथाबद्दल आपण थोडी सुरुवात करूया की महावीर कोण होते, काय होते, एक संक्षेप त्यांचा परिचय आणि मग मूळ ग्रंथ. की महावीर कोण होते. महावीर जेव्हा जन्माला आले तेव्हाची सामाजिक परिस्थिती काय होती. तेव्हाची सामाजिक परिस्थिती अशी होती की तेव्हा यज्ञ, याग, कर्मकांड ह्या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व होतं. की जिथे गरिबांना खायला अन्न मिळायचं नाही तिथे कोटी कोटी टन धान्य यज्ञामध्ये स्वाहा केलं जायचं. दूध, तूप ह्या सगळ्या गोष्टी यज्ञामध्ये स्वाहा केल्या जायचं. की कितीतरी लहान बाळं भोजनाशिवाय, जेवणाशिवाय मुकत होती, राहत होती किंवा ती मरतही होती. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा, त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा यज्ञ यागाला जास्त महत्त्व दिलं जायचं. इतकंच काय, पशुबळी आणि ह्या व्यतिरिक्त याही पुढे काही शासक वर्ग असे होते की आपल्या शत्रूवर मात करण्यासाठी किंवा एखाद्या अदृश्य शक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी नरबलीसुद्धा द्यायला ते मागे पुढे पाहायची नाही, अशी सिच्युएशन. आणि तेव्हा स्त्रियांची परिस्थिती देखील काही नॉर्मल नव्हती, साधी नव्हती. स्त्री म्हणजे फक्त उपभोगाचं साधन काउंट केली जायची, स्त्रीला महत्त्वच दिलं जायचं नाही. आणि त्या काळात दासी प्रथा होती, गुलाम प्रथा होती की पुरुष आणि स्त्रिया हे बाजारात विकले जायचे, जशा वस्तू विकल्या जातात, त्यांच्या बोल्या लागायच्या, अशी सिच्युएशन त्या काळी होती. तर ही सिच्युएशन फक्त भारतातच होती असं नाही, संपूर्ण जगभरात ही सिच्युएशन होती. आणि संपूर्ण जगभरात त्या काळी विविध विचारकांचा जन्म झाला आणि त्या विविध विचारकांनी समान विचारांची धारा आणली आणि संपूर्ण जगतात एक नवीन विचारधारांची क्रांती निर्माण झाली. तर कोण होते त्या काळचे ते असे महान व्यक्ती, महापुरुष, महान संत. भारतात गौतम बुद्ध आणि महावीर. आणि तसेच चीनमध्ये लाओत्से होते. त्याच्यानंतर सुकरातांचं नाव तुम्ही ग्रीसमध्ये ऐकलं असेल, सुकरातही ऐकलेले आहेत आपण. तर असे बरेचसे संत, कन्फ्युशियस चीनमधले, असे विविध एरियामधले, विविध देशात, जगातल्या विविध भागांमध्ये हे जे संत होऊन गेले ते समकालीन संत होते आणि त्यांनी एक सारखी विचारधारा सगळीकडे त्यांनी पसरवली आणि मग जगामध्ये एक नवीन विचारधारेची, एक नवीन संस्कृतीची विचारधारा सगळ्यांसमोर आली. तर त्यापैकी एक वर्धमान महावीर. तर त्यांना का जाणायचं की त्यांनी ध्यानाद्वारा स्वतःच्या जीवनात आधी बदल घडून आणले, स्वतःला जाणून घेतलं आणि मग त्यांनी जगाला त्या गोष्टीचा प्रचार प्रसार केला की फक्त माझ्यापर्यंत नाही ठेवायचं, मला सगळ्यांना हे द्यायचं आहे. आता आपण पुढे जाऊया की महावीर त्यांनी ना महत्त्वाचे 3 सिद्धांत, बरेच आहेत त्यांचे, पण महत्त्वाचे 3 सिद्धांत जे सगळ्यांपेक्षा वेगळे काउंट केले जातात. तर 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, 3 सिद्धांत त्यांनी दिलेत समाजाला. पहिला अहिंसा, नॉन व्हायलन्स. दुसरा अपरिग्रह म्हणजे अबंडन्स. आणि तिसरा म्हणजे अनेकांतवाद, म्हणजे सगळ्यांच्या विचारांचा समन्वय. आता ह्याला ब्रीफली समजून घेऊया. पहिलं नॉन व्हायलन्स. आपण प्रत्येक ध्यानाचे तुम्ही बरेच अटेंड केलेले असतील सेशन्स. श्रेयांश डागा असू देत, दीप्ती नाडेला असू देत. पत्रीजींनी जो पहिला सिद्धांत सांगितला ना तो आहे शाकाहार जगत. तर इथूनच नॉन व्हायलन्सची सुरुवात, बेसिक सुरुवात त्यांनी केलेली आहे की सगळ्यांनी पहिले ध्यानात येण्याआधी किंवा ध्यानात आल्यानंतर
पहिला जो सिद्धांत फॉलो करायचा आहे तो म्हणजे शाकाहाराचा, म्हणजे नॉन व्हायलन्स. आता शाकाहार, महावीर म्हणतात जर तुम्हाला नॉन व्हायलन्स, अहिंसेला जर जीवनात आणायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला अभयची साधना करायची. अभय म्हणजे काय, की स्वतः तुम्ही नीडर बना. नीडरचा अर्थ हा नाही की स्वच्छंदी बना, की मनासारखं काहीही करा, तसं नाही. अभयची साधना करा, म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीची भीती मनात बाळगू नका. ह्याचं एक उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग सगळ्यांसमोर आणला. त्यांनी कुणालाही ते भिले नाहीत, ब्रिटिशांना भिले नाहीत किंवा त्या काळचे जे तथाकथित पॉलिटिशियन्स म्हणा, नेता म्हणा, लीडर्स म्हणा जे होते भारतातले, त्यांनाही न घाबरता त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि देशाच्या स्वतंत्रतेत त्यांचा खूप मोठा योगदान आहे. तर अहिंसेची सुरुवात म्हणजे अभयची साधना, की आधी अभय. दुसरं उदाहरण आपल्या पत्रीजींचंच घ्या. पत्रीजींनी दारोदारी सगळ्यांची दारं वाजवली तेव्हा ते घाबरले का? नाही, मी जे करतोय ते योग्य आहे हे जाणीव त्यांना होती, म्हणून त्यांनी दारोदारी सगळ्यांचे नाही भेटलं दिवसभर त्या दाराबाहेर थांबायचे. ते दिवसभर तिथे थांबायचे आणि सगळ्यांना ध्यानाचा प्रचार प्रसार केला, की जी गोष्ट मला कळली ती सगळ्यांना कळणे गरजेची आहे. फक्त माझ्या एकट्याचंच भलं होऊ नये, सगळ्यांचं भलं व्हावं, ही भावना. हे नॉन व्हायलन्स. दुसरं आहे अपरिग्रह. म्हणजे काय, की अबंडन्स. माझ्याकडे जेवढं आहे तेवढ्यात मी संतुष्ट राहणं, किंवा आपल्या इच्छा सीमित करणं, की मला गरज नाही आहे, मला जेवढ्या गोष्टी आहेत माझ्याकडे तेवढ्या मला खूप सफिशियंट आहेत, मला अजून नवीन गोष्टींची गरज नाही. ते कपडे असू देत, खाण्याच्या वस्तू असू देत, दागिने असू देत, एनिथिंग, काहीही असू दे, राहण्याच्या वस्तू, गाड्या, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर लिमिटेशन, जेव्हा आपल्या इच्छा सीमित असतात ना, दुःख सीमित होऊन जातात, परेशानियाँ कम हो जाती है, राईट. की जेव्हा आपल्या गोष्टी कमी असतात तेव्हा आपल्या इच्छा कमी असतात, तेव्हा अपेक्षा कमी असतात, आणि अपेक्षा कमी असल्या की दुःख कमी, आणि दुःख जर कमी तर सहजच आपण ध्यानात पुढे प्रगती करू शकू. तिसरा सिद्धांत त्यांनी जो सांगितला तो अनेकांत, ज्याची आजच्या जगात खूप जास्त गरज आहे. अनेकांत म्हणजे प्रत्येकाच्या मताला महत्त्व आहे. मी जे म्हणतो तेच खरं नाही, सगळ्यांच्या मताचा विचार करून, की याचंही मत जाणून घेणं महत्त्वाचं, त्याचंही मत जाणून घेणं महत्त्वाचं, आणि याचंही मत जाणून घेणं महत्त्वाचं. एका गोष्टीला वेगवेगळे दृष्टिकोन असूच शकतात, आणि ह्या गोष्टीचं एक्सेप्टन्स म्हणजे अनेकांतवाद. तर ह्या 3 महत्त्वाच्या सिद्धांताला महावीरांनी सगळ्यांसमोर आणलं. आता महावीरांचा जन्म कुठे झाला, इथून या ग्रंथाला आपण सुरुवात करूया. म्हणजे याच्यात कथा, जशी सीतायनमध्ये आपण सीतामातेचं आपण सगळं कथानक पाहिलं आणि त्यातून प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला एक नवीन शिकवण मिळाली, तसंच सिमिलर ह्यांच्या चारित्र्याचं आपण वर्णन पाहता पाहता त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे पण आपण जाणून घेऊ. आता महावीर, त्यांचे आईवडील, त्याकाळी बिहारमध्ये वैशाली नगरी, म्हणजे आजचा बिहार, वैशाली नगरी एक खूप प्रसिद्ध नगरी होती. तिथे क्षत्रिय कुंडग्राम म्हणून एक क्षेत्र होतं. क्षत्रिय कुंडग्रामचे राजा सिद्धार्थ राजा आणि त्यांची पत्नी म्हणजे राणी त्रिशला ह्यांना एक दिवस मध्यरात्री 12 वाजता विशेष स्वप्न पडले, 14 स्वप्न पडले. आता ह्या 14 स्वप्नांचं वर्णन उपनिषदांमध्ये सुद्धा येतो. 14च नाही, टोटल 75 प्रकारचे स्वप्न असतात, पण 14 विशेष स्वप्न उपनिषदामध्ये येतं, की जे चक्रवर्ती सम्राट असतात त्यांच्या आई हे 14 विशेष स्वप्न बघते जेव्हा ते गर्भात येतात. तर असे हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्या जागृत झाल्या. जागृत झाल्यावर त्या राजांकडे आल्या, म्हणाला की मला असे स्वप्न मी पाहिले. आणि मग त्यांनी, राजा आधी लगेच खुश झाले, कारण थोडाफार नॉलेज त्यांना असतोच. तर ते म्हणाले नक्कीच काहीतरी शुभ वार्ता आहे, पण आपण राजपुरोहितांना बोलू. राजपुरोहितांना बोलवलं. राजपुरोहितांनी प्रत्येक स्वप्नाला डिटेलमध्ये स्टडी करून त्याचा अर्थ असा सांगितला की राणी ज्या आहेत एक अशा सुपुत्राला जन्म देतील की जे चक्रवर्ती सम्राट होणार आहेत. राजा तर खुश झाला की माझ्या कुलाला दैदिप्यमान बनवणारा एक मुलगा, एक संतान मला प्राप्त होणार आहे. पुढे त्यांनी सांगितलं की मात्र त्यांच्या जीवनात संन्यास योग सुद्धा असेल, ते संन्यासी विचारांचे असतील.
तर असं हे सगळं त्यांचं वर्णन त्यांना मिळालं आणि एक आनंदाचं वातावरण संपूर्ण नगरीमध्ये. राजाने फक्त चक्रवर्ती सम्राट इतकंच चित्र पाहिलं की माझा मुलगा चक्रवर्ती होणार. आईचं हृदय असतं की आई ओव्हरऑल बघते की माझा मुलगा समाजासाठी जन्म घेणार, या देशासाठी, या जगासाठी जन्म घेणार. आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण. सिच्युएशन अशी झाली की जेव्हा ते मूल गर्भात आलं ना, सगळीकडे खूप काही चांगल्या वार्ता सगळीकडे यायला लागल्या. शेतकऱ्यांचा जो ग्रुप होता त्यांनी खूप चांगले त्यांचं उत्पादन राजाला समर्पित केलं की यावर्षी आम्हाला खूप छान उत्पन्न मिळालं शेतातनं. त्याच्यानंतर जे व्यापारी होते की जे विविध क्षेत्रांमध्ये जाऊन व्यापार करून यायचे, त्यांनी सुद्धा खूप मौल्यवान वस्तू राजाला भेट दिल्या की यावर्षी आमच्या व्यापारात खूप वृद्धी झाली, खूप वाढ झाली. प्रत्येक ठिकाणी शुभवार्ता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वृद्धी होत आहे, वाढ होत आहे. मग राजाला लक्षात आलं की जो गर्भस्थ शिशु आहे हे त्याचं सगळं त्याची आभा, जे आपण म्हणतो की ऑरा, की त्याच्या ऑरेमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे राजांच्या लक्षात आलं. एक खूप सुंदर महावीरांचं गर्भस्थ अवस्थेतलं उदाहरण ह्या ग्रंथात नाही ते, पण बऱ्याच ग्रंथात वाचायला मिळतं आणि ऐकलेलं पण आहे. म्हणजे तर जेव्हा 5-6 महिन्यांचा गर्भ असेल तर गर्भस्थ शिशु हालचाल करतो. आईला जाणवतं, हात लागला, पाय लागला, आईला जाणवतं. तर महावीरांनी पाहिलं की माझ्या हालचालीमुळे आईला त्रास होतोय. जागृती ही आपल्या सगळ्यांना असते गर्भावस्थेत देखील, पण आपण तितका उपयोग लावत नाही, तितका विचार करत नाही किंवा आपण शून्यतेत असतो. त्यांनी तो विचार केला की माझ्या आईला त्रास होतोय. मग त्यांनी काय केलं की आपले सगळे अंग संकुचित करून घेतले आणि ते अगदी स्थिर झाले. आता बाळ स्थिर झालं म्हटल्यावर आईची सिच्युएशन काय असणार आहे, आपण सगळे त्यातनं गेलो. तर आता बाळ माझं स्थिर झालं, बाळ हालचाल करत नाही आहे. त्यांनी पूर्ण म्हणजे इथे हात लाव, तिथे हात लाव, का हालचालच जाणवत नाही मला बाळाची. सकाळची संध्याकाळ होत आली, हालचालच जाणवत नाही बाळाची. त्या अगदी टेन्शनमध्ये आल्या, त्यांचा चेहरा उतरला. तेव्हा सगळ्या त्यांच्या ज्या दासी होत्या की तुम्हाला काय झालं, म्हणजे तुम्ही नेहमी इतक्या प्रसन्न असता, तुम्ही नेहमी म्हणजे धार्मिक चर्चा, दान करणं, लोकांचा विचार करणं, म्हणजे राज्यात तुम्ही उद्यानात फिरता, राज्यात चक्कर मारता की कुठे काही कमी जास्त असेल तर ते मी बघते, पण आज तुम्ही कुठे म्हणजे बाहेर निघण्याची तुमची येणे, सकाळपासून तुम्ही अगदी उदास, असं का बरं. त्यांनी सांगितलं नाही, पण काय सांगू, म्हणजे काही चुकीचं सांगण्याची सुद्धा, तोंडातनं निघण्याचा तो शब्दसुद्धा त्यांची तयारी नाही आणि मनात मात्र विचारांची उलथापालथ चालू आहे. मग तेव्हा ही सगळी गोष्ट, हे सगळे सिच्युएशन वर्धमानच्या लक्षात आली, महावीरांच्या लक्षात आली. त्यांनी पाहिलं की माझी केवळ हालचाल बंद झाली तर माझी आई इतकी टेन्शनमध्ये आली, मी तर अजून जगात आलो पण नाही आहे, तरीसुद्धा माझी आई माझ्याबद्दल इतकी केअर करते, इतकी माझी काळजी घेतली. जर मी भविष्यात असं ठरवलं की मला या राजगृहात किंवा राजवाड्यात नाही राहायचं आहे, मला माझ्या आत्म्याच्या जे सर्वोच्च परम सत्य आहे त्याला प्राप्त करण्यासाठी मला या राज्यात नाही राहायचं आहे, राजवाड्यात नाही राहायचं आहे, असं जर मी भविष्यात ठरवलं आणि मी जर लांब जाण्याचा विचार केला तर माझ्या आईची सिच्युएशन काय होईल. त्या क्षणी त्यांनी प्रण घेतला की जोपर्यंत माझे आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत मी आईच्या दृष्टीआड कधीच होणार नाही, मी नेहमी आईच्या जवळपास आणि आईच्या समोरच राहणार. तर हे म्हणजे मातृभक्ती, किंवा मातृभक्ती नाही तर कारुण्य, प्रत्येक जीवाबद्दल असं विचार करण्याची त्यांची ती क्षमता होती की गर्भावस्थेपासूनच ते तसं विचार करायचे. तर अशी ही त्यांची कथा. आता पुढे त्यांचा जन्म वगैरे आणि मग त्यांचं बालपण कसं गेलं, मग युवा अवस्थेत त्यांनी आपल्या राज्यात, आपल्या समाजात, आपल्या देशात काय पाहिलं आणि कुठे त्यांनी म्हणजे क्रांतिकारी विचार शेवटी होतेच, मग कुठे त्यांनी बदल करण्यासाठी आपल्या वडिलांना सुद्धा रिक्वेस्ट केली. या सगळ्या गोष्टी आपण पुढच्याच याच्यात पाहूया. आत्ता आपण इथेच थांबूया, 5 वाजलेले आहेत. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आपण पुढच्या याच्यात परत कंटिन्यू करूया. धन्यवाद.